कार्यकारी संपादक सुरेशजी राठोड यांच्या नावातील अक्षरावर आधारित श्री शीघ्रकवी बाळासाहेब मोहिते मामांनी केला अनोखा गौरव। दैनिक रोकठोकचे कार्यकारी संपादक श्री सुरेशजी राठोड यांच्या नेतृत्वाखाली नुकताच दैनिकाचा वर्धापन दिन व श्री दादासाहेब फाळके पुरस्कार वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या विशेष सोहळ्याच्या निमित्ताने इचलकरंजी येथील ज्येष्ठ शीघ्रकवी श्री बाळासाहेब मोहिते मामा यांनी आपल्या शब्द संपदेतून आणि लेखणीतून श्री राठोड यांच्याविषयीचा आदर व्यक्त करत आगळेवेगळे शब्दकाव्य साकारले। दैनिक रोकठोक कार्यकारी संपादक आणि सुरेशजी राठोड या नावातील अक्षरावर आधारित रचलेल्या काव्यातून पत्रकारितेतील सत्यनिष्ठता, निर्भीडपणा, विश्वासार्हता, समाजाभिमुखता आणि जनसेवेचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला आहे। या शब्दकाव्यातून श्री राठोड यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव करण्यात आला असून सत्याच्या शोधासाठी घेतले जाणारे कर्मचारी व सहकारी यांचे कष्ट, बातम्यांमधील अचूकता, पारदर्शकता आणि समाजहिताची जपणूक यांचे सुंदर वर्णन ज्येष्ठ शीघ्रकवी श्री बाळासाहेब मोहिते मामा यांनी आहे। तसेच रोकठोक दैनिकाच्या वाटचालीत कार्यरत असलेल्या संपूर्ण टीमच्या योगदानाचाही गौरव या काव्यातून करण्यात आला आहे। समाजातील कलागुणांना प्रोत्साहन देणारे, सकारात्मक विचारांना बळ देणारे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे माध्यम म्हणून दैनिक रोकठोकची ओळख अधोरेखित करण्यात आली। शीघ्रकवी बाळासाहेब मोहिते मामांनी उत्स्फूर्तपणे रचलेले हे शब्दकाव्य उपस्थितांच्या मनाला भावले। पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री सुरेशजी राठोड यांच्या प्रती व्यक्त झालेली ही काव्यमय मानवंदना सर्वांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरली। यावेळी दैनिक रोकठोकचे कार्यकारी संपादक सुरेशजी राठोड यांनी शीघ्रकवी श्री बाळासाहेब मोहिते मामा यांचा टोपी, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला व आभार मानले। यावेळी मोहिते मामांचे नातू श्री युगंधर युवराज मोहिते हे उपस्थित होते। अनेक मान्यवरांना सरांनी स्वतःच्या खर्चातून स्वतःचा पदरमोड करून हे अशा प्रकारची भेट दिलेली आहे आणि ते सुद्धा स्वतःच्या विचारकलेतून, विचारकला आणि त्यांच्या शीघ्र कवीच्या माध्यमातून हा शब्दांचा ठसा त्यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये हा उठवलेला आहे। तो उठवलेला ठसा खरोखर शीघ्र कवी म्हणून महाराष्ट्राला आम्हाला अभिमान वाटतो की मोहिते मामांसारखी व्यक्तिमत्व आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे। जय हिंद। सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी